चांगली बॅटिंग चालू आहे एसबीसीसी उमरोली टीम कडनं आपण पाहता. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल स्लॅश केला. फिल्डर आहे डीप मध्ये, पकडली कॅच. याच बॉल साठी खऱ्या अर्थानं तो फिल्डर त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. अगोदरचा बॉल अगदी जर पाहायला गेलं तर थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट होता, परंतु यानंतरचा बॉल अगदी बरोबर आपण पाहता डीप कव्हर मध्ये फिल्डर होता, त्यांच्या हातामध्ये आली आहे विकेट. बाद झाला. अगोदरचा बॉल देखील सेम होता, तो स्क्वेअर ऑफ द विकेट केला. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय तशाच पद्धतीचा बॉल बाउन्सर आला होता, त्याच्यावरती देखील तोच फटका एक्झिक्यूट करण्याच्या नादामध्ये अगदी डीप कव्हरला तो झेल देऊन बसला. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय चेतन बॅटिंगसाठी दाखल झाले. टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले. टीमची धावसंख्या एकंदरीत पाहायला मिळते ती 38. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्राचा खेळ समाप्तीसाठी. फिल्डिंग मध्ये सातत्यानं चेंजेस होताना पाहायला मिळतात. गोलंदाज जशी हवी असणारी फिल्डिंग कॅप्टन देखील मैदानाच्या आतमध्ये सेट करताना पाहायला मिळतात. लेफ्टी बॅटर आलेत, आता वेगळी फिल्डिंग कमी गतीनं टाकला. इथून आपण पाहताय चेंज ऑफ पेस पंचांकडे अपील केली जाते. यस, पंच सांगतात फलंदाज इथून OUT. बॅटला चेंडू ब्रश झाला आणि डायू लगावत असताना एसटी रक्षकांना देखील झेल कॅरी केला. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक विकेट्स इथून पाहायला मिळतात एसबीसीसी उमरोली टीमच्या. चेतन देखील इथून बाद होतोय. नंतर आता 6व्या क्रमांकावरती गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गणेश गारे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय. समोर आपण पाहताय संकेत चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स त्यांनी मिळवल्या. चांगला कमबॅक पाहायला मिळालं. प्रत्युत्तर तर लगेच दिलंय त्यांनी चौकाराचं. आपण पाहताय 3 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. इथे देखील आपण पाहताय शॉर्ट बॉल होता, त्याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न. आणखीन एक विकेट येते. विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असताना गोलंदाज संकेत आपल्याला पाहायला मिळतात. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतोय, काय कमालीचा खऱ्या अर्थानं इथून जर पाहायला गेलं तर त्यांनी पलटवार केला. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी हे षटक थोडंसं महागडं ठरेल, हे षटक थोडंसं मोठं येईल एसबीसीसी उमरोली टीमसाठी, परंतु त्यानंतर मिळालेली ती हार्शलची विकेट आणि त्याच्यानंतर अगदी पाठोपाठ चेतन आणि आता मात्र गणेश 3 विकेट एका पाठोपाठ आपल्याला पाहायला मिळतात. आता 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अक्षय 7व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये एखाद मोठा फटक्याकडे आता पाहत असेल एसबीसीसी उमरोली. बाहेर जाणारा बॉल आणि इथून वाईट आणि प्लस विकेट सॅक्रिफाईस झाली आहे. साहिलला स्ट्राईक हवी आहे, त्याने मात्र विकेट सॅक्रिफाईस केली. अक्षयला देखील इथून परतावं लागतंय. एकदा हॅप ट्रॅकर होता, शॉर्ट ऑन पुल करायचा होता, फटका फसला. आणखीन एक विकेट, 4 विकेट खरा